तो पण मरण पावला, तो पण वारला. करू आपण आपलं आयुष्य संपवून टाकू दोघं जण. त्या माणसावर दिवस आहे म्हणून त्याच्या मजबुरीचा एवढा घाण फायदा घेताय, एवढा की मनात एकच होतं की देवाने जरी वाईट दिवस दाखवले ना, तरीही चांगले दिवसही येतील. घर विकायला काढलं, पण खूप लोकांनी आमच्या मजबुरीचा फायदा घेतला. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आला होता विषय आपल्या इथपर्यंत की ताईचं लग्न करायचं आणि घर विकायचं. घर विकायचं तर मग आपल्याला घर विकायचं तर कोणाला विकायचं, नेमका हा प्रश्न होता. कारण की आज 2 जे घरं होते आमच्या बाजूला ते आमचेच होते. म्हणजे आमच्या एका लाईनने 3 घरं होते. तर आम्हाला तिसराच व्यक्ती कोणी भलताच आणून नव्हता ठेवायचा. 10-11 लाख रुपये लागलेला, आणि त्या घराचेच तो माणूस आम्हाला किंमत सांगत होता 6 लाख. म्हणजे तुम्ही त्या माणसावर दिवस आहे म्हणून त्याच्या मजबुरीचा एवढा घाण फायदा घेताय, एवढा की साधी ज्या घराची किंमत जी आहे ती पण देत नाही. का? कारण काय झालेलं, आमचं घर होतं नदीच्या काठावर. म्हणजे तिथं खूप घर, शेवटी नदीचं पात्र जे आहे त्याच्या बाजूला घर आहे. तर आम्ही मान्य करतो जागेची किंमत जरा कमी असेल, पण तुम्ही त्या घराला किती खर्च लागलाय हे तर बघा. ते पण नाही बघायचं, डायरेक्ट किंमत सांगून दिली. कारण त्याची मजबुरी होती ना माझ्या पप्पांची. मग हा मजबुरीच्या खातीर घेऊन घेईल किंवा विकून टाकेल घर, असं झालं. तर आम्ही म्हटलं तुझं घर तुलाच ठेव. माझे मोठे पप्पा डायरेक्ट बोलले नको, विकायचं नाही. घराकडचा एक मुलगा होता, त्यालाच आम्ही आमचं घर विकलंय. तर ते घर विकताना तेव्हा आम्ही ठरले 8.5 लाखात ते घर गेले. ते घर आम्हाला परवडलं पण नाही विकायला, एवढे कमी पैसे त्या घराचे आले. पण आमची मजबुरी होती म्हणून विकलं गेलं. तेव्हा त्या घरासोबत आम्ही ते घर, त्याच्यात सोफा वगैरे सगळं केलेलं. नंतर आमची जी मशीन होती पाणी भरायची, ती मशीन 1 लिटरची, 1000 लिटरची टाकी होती पाण्याची, ती असं सामान होतं त्यात. त्या सामानासहित आम्ही ते घर विकलेलं, सामानासहित. तर तेव्हा विकलं. आम्ही विकलं, त्याने घेतलं. आमचं आणि त्यांचं काही नव्हतं. पण त्या घराकडे बघितलं ना तर मन दुखायचं असं होतं. बाकी काही आमचा एवढा काही प्रश्न नव्हता. तर विकायचं ठरवलेलं. ताईचं लग्न झालं, घर विकायचं ठरवलं. म्हणजे तिचं लग्न झालं नोव्हेंबरला आणि आम्ही डिसेंबरला घर खाली करणार होतं. कारण आम्ही त्याला तसं सांगितलं होतं की तुझं घर तेव्हाच खाली करू. कारण आम्हाला पैसे त्यांनी दिल्यावर आम्हाला त्यांना घर खाली करून आलंच नव्हते ना. मग सांगितलेलं की करूया खाली. 30 डिसेंबरला घर खाली केलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही, म्हणजे कसं झालं होतं माहिती आहे का, आमचे 3 घर आहेत. ते घरातले सगळे रडत होते की घर विकताय बुवा, म्हणजे घर विकलं गेलं किंवा काय. माझी मम्मी तर, तिला काही कळत सुद्धा नव्हतं काय चाललंय. आणि पप्पा तर शांतच होते, कारण काय करतील, परिस्थितीच ती आली आहे. आणि हो, त्यात माझ्या पप्पांमध्ये धैर्य खूप आहे. त्यांनी जे सोसलं ना, जेवढं सोसलं ना, त्यांनी आम्हाला कळू सुद्धा दिलं नाही, किंवा आमच्या शिक्षणात एवढी सुद्धा त्यांनी हे येऊ दिले नाही की नाही, की हे नाही करायचं, ते नाही, कधीच नाही. मी तुम्हाला सांगते, माझ्या पप्पांनी मला एका मुलासारखं वाढवलंय. मुलीसारखं तर बिलकुल नाही, मुलासारखं. जा, तुला जायचं जा, तुला करायचं कर, घरातले कामं नाही करायचे नको करू, असं वाढवलंय. एकदम भारी वाढवलंय. त्याच्यामुळे त्यांच्यावर परिस्थिती आली, त्यांच्यामध्ये खूप ताकद, की बाबा त्यांनी सहन केलं. एखादा माणूस असताना त्यांनी बिलकुल सहन केलं नसतं. तरी ते घर विकताना माझ्या मम्मी आणि पप्पा, एक दिवस रात्री मम्मी आणि पप्पाच्या मनात आलं की आपण आपलं घर विकतोय, मुलासाठी काय ठेवतोय, मुली तर लग्न करून जातील, म्हणजे आम्ही दोघी बहिणी तर लग्न करून जाऊ, किंवा मोठीचं लग्न झालं, लहानी पण जाईनच. पण याचं काय करायचं, याचं लग्न राहिलंय. आजकाल मुली भेटत नाही जोपर्यंत आपली जागा नसते, किंवा शेती विती आता सगळंच बघतात ना. मुलाचं जर लग्न करायचं तर मग काय करायचं. तर मग मम्मी म्हणत होती की पप्पांचं असं म्हणायला जाऊ दे, एक काम करू, आपण आपलं आयुष्य संपवून टाकू दोघं जण, आणि आयुष्य संपवून टाकू दोघं जण, आणि नंतर मग आपल्या मुलाला घर तसंच राहील, असा त्यांचा विचार. बरं, असा त्यांचा विचार चाललेला. पण कुठे घर आलंच तर आयुष्यात घर काहीच मायने नाही. आपले आई वडील हे आपल्यासोबत आहे, हेच सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मी सांगते ना, कोणत्याच मुलाला किंवा कोणत्याच मुलीला हे नको आहे की त्यांचे मम्मी पप्पा खूप जरुरी आहे. तर त्याच्यामुळे त्यांना खूप चांगलं विचार केला त्यांनी, आणि तसं काही झालं नाही किंवा त्यांनी केलं नाही. ते खूप, आम्ही देवाचे तर खूप आभार मानतो की त्यांच्या मनात तो विचारही सुद्धा यायला नको होता. हे वेळ आली सामान भरायची, घरातलं सामान भरायचं होतं. माझ्या मम्मीने सगळं सामान घेतलेलं, किचनमधलं ते मोठे मोठे पातेले वगैरे सगळं. नंतर घरात कपडे बिपडे एवढं सगळं सामान भरायचं होतं. माझ्या मम्मीने एक वस्तू सुद्धा भरलेली नाही. तिच्यात तेवढी हिंमतच नव्हती भरायची. राहतं घर आहे ना, आमचं लहानपण, बालपण, माझा जन्म त्या घरात झालाय, आणि ते घर आम्हाला सोडायचं होतं. मम्मीच्यांना तेवढी हिंमत नव्हती. मम्मीने तर काहीच केलं नाही.
मोठी हिंमत दाखवून मी, माझ्या भावानी, पप्पा पण उशिरा घरी यायचे. असेच लवकर यायचे नाही, कारण असं सगळं चालू होतं तर. मग सामान पॅकिंग केली. पॅकिंग करायला सुरुवात केली. असे आसू आहे ना, असे टप, 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 टप खाली गळत होते सामान भरताना त्या घरातून. कारण त्या घरातून आमच्या सगळ्या आठवणी होत्या ना, त्याच्यामुळे सामान भरताना पण माणसाला वेळ सगळं शिकवते. जशी वेळ आली तसं माणसाला चालावं लागतं. तर मग काय केलं आम्ही, सगळं सामान वगैरे भरलं आणि पॅकिंग वगैरे करून ठेवली, की जाऊ तेव्हा घेऊन जाऊ सगळं. माझ्या मम्मी-पप्पांना त्यावेळेस खूप त्रास झालेला. मम्मी-पप्पांना म्हणजे आम्हाला पण झालेला, पण ते त्यांच्या कष्टाचं किंवा त्यांचं एक स्वप्न, ते जे घर बांधलेलं ते होतं, तर त्यांना खूप त्रास झालेला त्यावेळेस. आता एकच होतं, की देवाने जरी वाईट दिवस दाखवले ना, तरीही चांगले दिवसही येतील. काय सांगता येतं, की आपण या घरातून गेल्यानंतर आपले तिकडले चांगले दिवस येतील. कारण माझ्या पप्पांचं पेंटिंगचं, कलरिंगचं काम होतं, धंदा होता मोठा, खूप चांगला चालायचा. त्याच्यामुळे मग असं वाटायचं, की जाऊ दे आता हे गेलं, नंतर आपले पप्पा सगळं मॅनेज करतील किंवा सगळं करतील. त्याच्यामुळे आम्ही काही एवढं टेन्शन घ्यायचो नाही किंवा एवढं काही हे टेन्शन कसं, आता आपलं स्वतःचं घर गेल्यावर सगळंच गेलं असं पण वाटायचं. पण आमच्या मनात एक विश्वास होता, की आमचे पप्पा ते करतील, आम्हाला परत घर होईल, आमचं चांगलं होईल, असं होतं. ज्यांचे व्याजाचे पैसे होते त्यांचे व्याजाचे पैसे देऊन टाकले. गाडी होती, गाडीसुद्धा विकली होती. पायी यायचे जायचे. ज्याचे ग्रहमान फिरले त्याच्या आयुष्यात काय होईल हे सांगता येत नाही. आणि ज्याचे ग्रहमान फिरतात त्याच्या पूर्ण परिवाराला पण त्यातून जावं लागते, असं असते. असंच आमचं झालं होतं. पप्पांनी तर सगळ्या नातेवाईकांना किंवा सगळ्यांना मदत केलेली. आम्हाला पण खूप जणांनी केली, असं काही म्हणत नाही. सपोर्ट पण केला, साथ पण दिली. काही लोकांनी माझ्या पप्पांना बोलले पण, वाईट वाईट पण बोलले. ते त्यांचं त्यांच्याजवळ, आपण त्यांना काय आपण हे करू शकत नाही. देवाने वाईट दिवस दाखवले, असं वाटलं त्याच्यानंतर चांगले दिवस येतील. बघूया कसे चांगले दिवस येतील तर. पण त्याच्यानंतर काय झालं, की माझा भाऊ पण पुण्याला चालला गेला कामासाठी. बहीण पण इकडे चालली गेली. म्हणजे आमची सगळ्यांची ताटातूट झाली. त्यात आम्ही कुत्रं होतं, त्याचं नाव शेरू होतं. त्याला पाळलेलं, म्हणजे तो आमच्या घरीच राहायचा. तो एवढा महान व्यक्ती होता आमच्या घरातला, की ते गेट लावलेलं राहायचं. त्याला पप्पांच्या गाडीचा आवाज यायचा. गाडीचा आवाज जर दुरून आला ना, तो दुरून तो घरातच भुकायला लागायचा, भाऊ भाऊ. तेव्हा आम्हाला कळायचं पप्पा आले आता. तर तेव्हा पप्पा आले की मग बरोबर समजायचं त्याला. बरोबर पप्पा मुद्दाम लपून यायचे, त्याला दिसायचे आणि तो बरोबर पप्पाच्या मागे मागे फिरायचा. पप्पांची त्याची बॉन्डिंग खूप चांगली होती, खूप म्हणजे खूप. मम्मीचं त्याचा कधीच नाही, मम्मी त्याला मारायची झाडूनी. त्याच्यामुळे काय करायचा तो, बाकीचे जे लोक होते ना त्यांच्या आकावर भुकायचा. मग लोक उगीच आमच्या घरी भांडण घेऊन यायचे, मम्मीला नाही आवडायचं. मम्मी त्याला मारायची किंवा वरच ठेवायची, खाली येऊ द्यायची नाही किंवा गेट खोलायचीच नाही, असं होतं. पण त्यात एक झालं की आम्ही घर विकलं, पण त्या बिचाऱ्याची हे झाली. कारण काय झालं, आम्ही भाड्याने राहायला गेलो, आम्ही त्याला नेलं नाही. तो तिथंच होतं, कारण आमची 2 घरं पण तिथंच होते ना. मग तो तिथंच होता. पण त्याला काय झालं, कोणीतरी काहीतरी खाऊ घातलं की काय, तो पण मरण पावला, तो पण वारला. असं आमची सगळ्यांची ताटातूट झाली. असा होता प्रसंग. आता तुम्हाला सांगते इथून पुढे आमच्या भाड्याच्या रूममध्ये आम्ही गेल्यानंतर कसे दिवस काढले. कारण की तेव्हा कोण होतं, मी, पप्पा, मम्मी, आम्ही 3घच जण होतो. त्याच्यानंतर भाऊ पुण्याला गेला, बहिणीचं लग्न जाऊन बहीण मुंबईला होती. आम्ही 3घच जणांनी कसे दिवस काढले तर हे मी सेकंड, म्हणजे जो पार्ट पुढचा येईल 5वा, त्या पार्टमध्ये सांगते. तर तो पुढचा व्हिडिओ पण पूर्ण बघा. चला तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.